नमस्कार, मी विजय चोरमारे. आज आपण बिहारच्या राजकारणासंदर्भात एका वेगळ्या गोष्टीची, इंटरेस्टिंग गोष्टीची चर्चा करणार आहोत. म्हणजे इथलं जे राजकारण चालतं त्या राजकारणाच्या परिपृष्ठावर 20 जातींचा उल्लेख सातत्यानं होत असतो. पण त्या पलीकडे अनेक छोट्या छोट्या जाती आहेत, छोटे छोटे समाज घटक आहेत आणि त्या समाज घटकांच्या म्हणून काही राजकीय अस्मिता आहेत आणि या अस्मितांना आता राजकीय पटलावर खूप महत्त्वाचं स्थान मिळताना दिसतंय. अर्थात त्याची सुरुवात बिहारचे विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी यापूर्वीच केली असली तरी या निवडणुकीत एक इंटरेस्टिंग अशी घटना घडलेली आहे की इंडियन इन्क्लुझिव्ह पार्टी नावाचा एक पक्ष आहे. हा पक्ष इंडिया आघाडीचा म्हणजे महागठबंधनचा भाग आहे. तर अवघ्या 6 महिन्यापूर्वी स्थापन झालेल्या या पक्षाला इंडिया आघाडीत स्थान मिळालेलं आहे. म्हणजे बघा, एप्रिलमध्ये या पक्षाचे जे नेते आहेत ओपी गुप्ता, त्यांनी पटनामध्ये प्रचंड अशी सभा घेतली. म्हणजे सगळ्यांना आश्चर्य वाटावं अशी भव्य ती सभा झालेली होती आणि तो त्यांचा प्रभाव बघून तेजस्वी यादव यांनी त्यांना इंडिया आघाडीत घेण्यासाठी प्रयत्न केले आणि ते इंडिया आघाडीचा भाग बनलेले आहेत. ताती तत्व पान समाज असं त्यांच्या समाजाचं नाव आहे. हा म्हणजे विणकाम करणार विणकर समाज आहे. तो विणकर समाज आपल्याकडे म्हणतात तसा हा समाज आहे आणि या समाजाचं संघटन केलेलं आहे. हा समाज एससी मध्ये सुरुवातीपासून होता, अनुसूचित जातीमध्ये होता, पण मधल्या काळात सुप्रीम कोर्टानं त्याचा अनुसूचित जातीचा दर्जा काढून घेतला आणि त्याला ईबीसी म्हणजे अति एक्स्ट्रीम बॅकवर्ड क्लास या वेगळ्या घटकात टाकलाय. त्यामुळे एससीच्या सवलती गेल्यामुळे हा समाज नाराज आहे आणि आपल्या समाजाला एससीचा दर्जा परत मिळावा यासाठी ओपी गुप्ता यांनी प्रयत्न चालले. त्याचाच भाग म्हणून पटनामध्ये त्यांनी एप्रिलमध्ये मोठी रॅली घेतली आणि त्यानंतर त्यावेळी त्यांची पक्षाचं त्यांच्या नाव होतं, त्यांनी असं इंडियन इन्क्लाब पार्टी असं म्हटलं होतं. पण नंतर पक्ष ज्यावेळी अधिकृतपणे रजिस्टर झाला त्यावेळी त्या पक्षाचं नाव इंडियन इन्क्लुझिव्ह पार्टी असं ठेवण्यात आलेलं आहे. म्हणजे ओपी गुप्ता यांनी म्हटलेलं आहे की आपला समाजाचा एक पक्ष असावा, आपल्याला राजकीय भागीदारी मिळावी आपल्या समाजाला, असं 74 वर्षांपासून माझं स्वप्न होतं, आपलं स्वप्न होतं आणि ते स्वप्न आता साकार झालेलं आहे. म्हणजे आपल्याला स्वतंत्र पक्ष मिळाला, आपला स्वतंत्र पक्ष स्थापन झालेला आहे, त्या पक्षाला चिन्ह मिळालेलं आहे आणि आपण आता त्याचे एका आघाडीचे भागीदार झालेलो आहोत आणि 3 जागा आपण आपला पक्ष लढवत आहेत. म्हणजे इंडियन इन्क्लुझिव्ह पार्टीला 3 जागा त्यांनी दिलेल्या आहेत. पण ओपी गुप्ता यांचं म्हणणं आहे की त्याशिवाय काँग्रेस आणि राजदच्या चिन्हावर आपल्या समाजाचे 3 ते 4 उमेदवार निवडणूक लढतायत. त्यामुळं आपल्या खऱ्या अर्थानं आपलं इथं राजकारणात, बिहारच्या राजकारणात आपल्या पक्षाला स्थान मिळालेलं आहे.